आलेले आहे। संजय राऊत आले तिकड गोंधळ घालण्याचा त्यांचा प्रयत्न होणार आणि तसंच झालेलं आहे। आणि आज मी आपल्या समक्ष हे बोलतो की मला माहीत आहे, मी सगळ्यांचं नाव पोलीस कमिशनरांना DCP साहेबांना दिलेले आहे की प्रभाग क्रमांक 14 मध्ये कोण कोण लोक तिथे गोंधळ घालणार आहे। सह 28 महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे आणि देशाचं नव्हे तर जगातल्या अनेकांचं लक्ष मुंबईत काय होणार, मुंबईवरती कोणाचा ताबा असेल आणि कोण जिंकेल याकडे नक्कीच लागले। कदाचित प्रेसिडेंट ट्रम्प सुद्धा आजच्या मतदानाकडे लक्ष ठेवून असतील। याचं कारण असं आहे, मुंबईच्या संदर्भात जी लढाई आता सुरू झालेली आहे ती फक्त निवडणुकीपुरती नाही आहे की महापालिका जिंकली आणि लढाई थांबली, असं नाही आहे। केंद्रामधली राक्षसी सत्ता, महाराष्ट्रामधली मराठीद्रोही सत्ता, काही धनदांडगे यांना मिळून मुंबई मोदींच्या आणि अमित शहांच्या लाडक्या उद्योगपतींच्या घशात घालायची आहे आणि ती लढाई मोठी लढाई आणि बराच काळ चालणारी लढाई आहे। महापालिका हे त्या युद्धातलं पहिलं महत्त्वाचं पाऊल आणि लढाई। महापालिका जिंकल्यावर पुढल्या लढाईला सुरुवात होईल। आज आपण पाहिला असेल, तुम्ही कुठेही जा, हे मला आश्चर्य वाटतंय, घाटकोपरला एक होर्डिंग कोसळलं आणि 40 लोक ठार झाले। फार दुर्दैवी घटना होती। घाटकोपरला एक होर्डिंग कोसळलं मधल्या काळात वादळामुळे, 40 लोक ठार झाले। मी काल पाहिलं त्या भूखंडावर सुद्धा आघाडीचा बोर्ड लागले।